नमस्कार. आजच्या भागामध्ये जर मी शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर जानकी थोडीशी कन्फ्यूज असते मकरंदचं वागणं बघून. तिला थोडा डाऊट येतो आणि आजच्या भागामध्ये अजून म्हणजे जानकीला तो पुन्हा रिक्षावाला भेटणार आहे आणि खूप मोठं कांड होणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होते. नमस्कार. इकडे मकरंद खूप चिडलेला असतो तेव्हा तो म्हणतो तू फ्रॉड केला आहे आणि याची सगळी इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत आली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला कोणी काय सांगितलं आहे मला सांग. तो काही बोलायला जाईल तेवढ्यात सारंगीकडे फोन करतो आणि म्हणायला लागतो दादा सगळे पतपेढीचे लोक इथे आलेले आहेत आणि त्यांनी खूप तमाशा घातला आहे, तू लवकर घरी ये. तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नको मी लगेचच तिकडे येतोय. तो लगेच तिकडून जायला लागलेला असतो. हे सगळं झाल्यानंतर इकडे मकरंद लगेच जानकीला ऑफिसमध्ये बोलवतो आणि म्हणायला लागतो मी तुला म्हटलं होतं ना की हा मुलगा फ्रॉड आहे पण तरी सुद्धा तुझा त्याच्यावरती विश्वास नव्हता. आता बघ काय झालं, यांनी एवढा मोठा फ्रॉड केला म्हणून तो आता पळून गेला आहे. चल आता आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे, याच्यावरती वेळ वाया घालून काही चालणार नाही. दुसरीकडे नाना खूप चिडलेले असतात. तेव्हा गावकरी म्हणतात आम्हाला नाना तुमच्यावरती विश्वासच होता की तुम्ही आमच्या बाबतीत काही चुकीचं करणारच नाही आणि त्याच्याचमुळे आम्ही तुमच्या दारावरती आलो होतो. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेशला बघतात ते अजून थोडं बोलायला लागतात. ते बघतात नाना ऋषिकेशला घराच्या आतमध्ये घेतात, त्याची कॉलर पकडतात आणि म्हणायला लागतात काय रे बापाचं नाव तुने पूर्णपणे धुळीला मिळवलं आहे, म्हणजे स्वतःमध्ये तर कमवायची अक्कल नाही पण बापाचे नाव आणि सगळ्या गोष्टी बर्बाद करताय. तेव्हा तो म्हणतो तुम्ही काय बोलताय नाना, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा नाना म्हणतात तुला सगळं कळतंय, खोटं बोलू नको, मला माहिती आहे तुने त्यांचे पैसे लुबाडले आहेत म्हणून तर आता बापामुळे तुला हे सगळं आयतं भेटलं आहे ना, कष्टाची तुला जाणच राहिली नाही. मला वाटलं होतं कुठे ना कुठे सुधारशील पण तू काही सुधरतच नाही. तेव्हा तो म्हणतो नाना असं काहीच नाही आहे, तुमचा गैरसमज होत आहे. तेव्हा नाना त्याच्या एक कानाखाली म्हणतात. ते बघता सुमित्रा त्यांच्या मध्ये येते आणि म्हणायला लागते मुलावरती हात उचलताय, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय वागताय. तेव्हा नाना म्हणतात तू दरवेळेला त्याला पाठीशी घालू नको, याला कष्टाची सवयच राहिली नाही आणि जर तुझ्यामध्ये एवढीच धमक आहे ना तर एक काम कर, पैसे कमवून दाखव तेव्हाच माझ्या समोर उभं राहा. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे नाना तुमचं चॅलेंज मी एक्सेप्ट करत आहे. खरं म्हटलं तर या गावामध्ये थिएटरसाठी मी तुमच्याकडून पैसे मागितले पण तुम्ही दिले नाही. आईने तेव्हा मला पैसे दिले आणि त्याच पैशामुळे आम्ही या मुळशीमध्ये एक चित्रपट लावला, तो हाऊसफुल झाला पण तुम्ही कधीच कौतुकाने माझी पाठ थपवली नाही, नेहमी माझ्या वाईटावरतीच तुम्ही तपलेले असता. मग ठीक आहे आता मला पडायचंच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात तसं काहीतरी करून दाखव, जेव्हा मी तुझी पाठ थपवेल आता काही असं होणार नाही आहे. आता बापाच्या पैशावरती राहणं बंद कर. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे नाना आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून जातो, आता बस झालं, तुम्हाला इथे मला ठेवायचं नाही आहे ना. ऋषिकेश रागा तिथून निघून जातो. तेव्हा सुमित्रा म्हणते तुम्ही त्याला का म्हणाले घर सोडून जा, तुम्हाला समजतंय का तो आपला मुलगा आहे, आपण असं त्याला दूर करू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात सुमित्रा तू गप्प राग, तुझ्याचमुळे मुलं जास्त वाया जात आहे, तू जरा शांत राहिलेली जास्त चांगले आहे. दुसरीकडे मकरंदची गाडी खराब होते. तेव्हा तो म्हणतो सॉरी ग आता आपण कसं जायचं. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही आपण रिक्षाने जाऊया ना, तसंही रिक्षा बस या सगळ्याची मला खूप चांगली सवय आहे. तेव्हा तो म्हणतो पण माझी गाडी असताना सुद्धा रिक्षाने जाणं मला काही योग्य वाटत नाही. तेवढ्यात जानकी एक रिक्षा अडवते आणि त्या रिक्षामध्ये जो रात्रीवाला रिक्षा असतो तोच असतो. तेव्हा जानकी म्हणते मला याच्या रिक्षामध्ये बसायचंच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मॅडम सोडा ना, जे झालं ते झालं. तेव्हा मकरंद विचारतो काय झालं आहे, तू एवढी का हायपर झाली. जानकीला थोडी काळजी वाटत असते. दुसरीकडे ऋषिकेश त्याची बॅग भरत असतो. तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि म्हणते नानांचं बोलणं तू मनाला लावून नको घेऊ, नाना काय दरवेळेलाच बोलतात, तू सोडून दे ना. तेव्हा तो म्हणतो नाही आई आता जोपर्यंत नानाने दिलेलं चॅलेंज मी पूर्ण करत नाही ना तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. मला आता नानांचं चॅलेंज पूर्ण करणं गरजेचं वाटत आहे. खरं म्हटलं तर ते दरवेळेस माझ्यावरती संशय घेतात ना की मी काहीच करू शकत नाही, यावेळेला मी त्यांना करूनच दाखवेल. तेव्हा सुमित्रा म्हणते या सगळ्यामध्ये एका आईचं किती त्रास होत आहे याचा कोणीतरी विचार करा ना, मी कसं काय तुझ्याशिवाय राहू. तेव्हा तो म्हणतो आई तुम्हाला हसतमुखाने घराने पाठवू न ग, म्हणजे नानांचे जेवढे पैसे गेले आहेत ना तेवढे मी पुन्हा कमवून येईल तेव्हाच या घरामध्ये पाय ठेवेल आणि काळजी करू नको, तुझा तर माझ्यावरती विश्वास आहे ना, मी नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होईल. तेव्हा ती म्हणते बाळा तू यशस्वी होशील पण तू राहशील कुठे, काय करशील याचाही मला टेन्शन येतंय ना. पण
ऋषिकेश काहीच न ऐकता बाहेर निघून जातो. तेवढ्यात नानांनाही वाईट वाटत असतं, पण नाना काही बोलत नसतात. सारंग म्हणायला लागतो, दादा तू कुठे जाणार, नको ना जाऊ, नानांचं बोलणं नको मनाला घेऊ. तेव्हा तो म्हणतो, नाना जे बोलले आहेत ना ते अगदीच बरोबर आहे, मला हे सगळं करायला लागेल. आणि सारंग तू आता माझ्यासारखा नाही तर सौमित्र सारखा हो, त्याच्यासारखा झाला तर तू खूप मोठा होशील. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा तू कुठे जाणार रे, हे सगळं काय बरोबर नाहीये, हे तू थांब ना. तेव्हा तो म्हणतो, नाही मी जोपर्यंत नानांचा शब्द पूर्ण करत नाही ना तोपर्यंत मी काय थांबणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश माझी तरी एकदा विचार कर, नको ना रे जाऊ. पण ऋषिकेश काहीच न ऐकता घराच्या बाहेर निघतो. तेव्हा सुमित्रा अक्षरशः रडवानी झालेली असते आणि नानांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं, पण मुलाचं हित कशात आहे ते त्यांना समजत असतं म्हणून ते शांत असतात. सौमित्र आणि सारंग त्याच्या मिठी मारतात. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, दादा मी तुझ्या बरोबर येतो ना प्लीज ना. तेव्हा ते म्हणतात, नको मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. तो लगेच घर सोडून तिकडून निघून जातो. इकडे जानकीला थोडा राग आलेला असतो. तेव्हा मकरंद विचारतो, काय झालं जानकी, हा कोण आहे. तेव्हा ती सांगायला लागते, हा तोच माणूस आहे ज्याने मला किडनॅप करण्याचा प्लॅन केला होता आणि तेव्हाच ऋषिकेशने मला वाचवलं होतं. ते ऐकल्यानंतर अक्षरशः मकरंद त्याला धू धुवायला सुरुवात करतो. तेवढ्यात तो एक दगड घेतो आणि त्या माणसावरती टाकायला जाईलच, तेवढ्यात जानकी त्याला अडवते आणि म्हणते, काय चाललंय तुझं, तुला समजतंय का, त्याचा जीव घ्यायला निघणार होता का. तेवढ्यात तो लगेच जानकीचे पाय धरतो आणि म्हणायला लागतो, सॉरी मॅडम, एकदा चूक झाली, एकदा मला माफ करा, मी पुन्हा असं कधीच करणार नाही. तो लगेच तिथून पळून जातो. ते बघता जानकी म्हणायला लागते, तू काय त्याचा जीव घेणार होता का, त्याने चूक केली, माफी मागितली, आता त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे, तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. ते लगेच दुसरी रिक्षा घेतात आणि तिथून निघून जातात. सुमित्रा इकडे खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही एकदा तरी विचार करा ना, ऋषिकेश कुठे राहील, तुम्हाला राग आला होता तर त्याला ओरडायचं, घरातून बाहेर जायला का बरं सांगितलं. तेव्हा ते म्हणतात, तुझ्या आईची ममता ना दरवेळेला त्याच्या नशिबामध्ये येईल, तू असं काही करू नको, त्याचं नशीब जिथे असेल ना तो तिथेच जाणार आहे, मग तू एवढं याच्यामध्ये डोकं घालू नको. तेव्हा ती म्हणते, अहो तसं नाही आहे, मुलाला काय लागतं काय नाही हे आईला बघायला लागतं ना, आणि तुम्ही कधीच त्याचा सपोर्ट करत नाही, नेहमी त्याचा तिरस्कार करता, हे काही बरोबर नाही आहे. तुम्ही एकदा तरी त्याच्या बाजूने विचार करा ना, आता तो कुठे राहील, काय करेल, कसं सगळं करेल, हे कसं काय आपण बघू शकतो. तेव्हा ते म्हणतात, तो जिथे कुठे जाईल ना तिथे चांगलंच काहीतरी करेल आणि त्याला स्वतःच्या पायावरती राहू दे, स्वतःच्या मेहनतीचं खाऊ दे, मग त्याला समजेल की बापाने एवढे वर्ष कष्ट केले आहेत, तेव्हा जाऊन हे सगळं मिळालं आहे, आयतं कोणालाच काही मिळत नाही. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, तुम्ही तर कधी ऐकणारच नाही, पण माझ्या ऋषिकेशसाठी मला काहीतरी करायला लागेल आणि ऋषिकेशला काही झालं ना तर तुमच्याशी मी कधीच बोलणार नाही, हे सुद्धा आठवण ठेवा. मला आता वामन शास्त्रींकडे जायलाच लागेल ऋषिकेश बद्दल जाणून घ्यायला. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे जानकी विणकाम करत असते. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि तिचं ऊन तिच्याजवळ द्यायला जात असतो. तेवढ्यात त्या दोघांची एक दुसरा टक्कर होते. तेव्हा जानकी विचारते, तू इथे काय करतोय रे. तेव्हा तो म्हणायला लागतो, मी तुझा शेजारी आहे, पक्का शेजारी आहे. तेव्हा ती म्हणते, शेजारी का पक्का वैरी. ती त्याला पिंटच होते. तेवढ्यात ऋषिकेश घराच्या आतमध्ये जातो. तेव्हा तो म्हणतो, आपण पक्क्या मोठ्या मोठ्या बाता केल्या होत्या ना की हे करू आणि ते करू, आता ऋषिकेश साहेब चला कामाला लागा. ऋषिकेश कचरा साफ करून तो बाहेर टाकतो आणि तोच कचरा अजून कोणाचे नाही तर जानकीने बनवलेला रांगोळीवरती पडतो आणि तिच्या अंगावरती सुद्धा पडतो. जानकी अक्षरशः भडकून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता जानकी आणि ऋषिकेश एक दुसऱ्याच्या आमने सामने म्हणजे आजूबाजूला आले आहेत. यामुळे त्यांच्या दोघातली लव्ह स्टोरी लवकर सुरू होईल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर